नमस्कार, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी आणि ही रेसिपी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला फटाफट सुरुवात करूयात। तर इथे मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे, तिला स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे। त्यानंतर मी कापून घेतलेली आहे, बारीक अगदी कापून घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक कापल्याने आपली कोथिंबीरची वडी आहे ती छान अशी कापली जाते। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण 2 कप बेसन ॲड करून घेऊयात। ते मी बेसन ॲड करून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि आता आपण थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घेऊयात। बेसनच्या छान अशा गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि पाणी आधी थोडंच घालून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता माझं मिक्स करून झालेलं आहे, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता मी तुम्हाला थिकनेसपणा दाखवते। बघू शकता अशा पद्धतीचं थिकनेसपणा ठेवायचा आहे, जास्त पातळी देखील नाही आणि जास्त एकदम घट्ट देखील नाही। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल मस्त असं गरम करून घेऊयात। त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे पेस्ट घेतलेली आहे लसूण आणि मिरचीची। मिरच्या 2 आहेत आणि लसूण 5 आहेत, त्याची आपण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर अर्धा चम्मच धना पावडर ॲड केलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि आपण गॅस इथे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचे आहे, नाहीतर आपले मसाले करपतील। आणि इथे आपण आता सर्व कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात। बघू शकता इथे आता माझं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये बॅटर ॲड करून घेऊयात आणि या बॅटरमध्ये आपण मीठ घातलेलं आहे। तर आता आपण मीठ घालायची गरज नाही आहे, अंदाजानुसारच आपण मीठ घालायचं आहे। तर आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊयात आणि जोपर्यंत कोथिंबीर वडीचा एकदम गोळा होत नाही घट्ट असा, तोपर्यंत आपण मिक्स करत राहणार आहोत। बघू शकता इथे आपल्या कोथिंबीर वडीचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे। तर मला 6 ते 7 मिनिटं लागलेली आहेत कोथिंबीर वडीचा गोळा होण्यासाठी। तर इथे आता आपण एक प्लेट घेणार आहोत, त्याला पूर्णपणे सर्व साईडने तेल लावून घेऊयात ब्रशने आणि कोथिंबीर वडी ॲड करून घेऊयात। बॅटर आहे तो त्याचा आणि सर्वकडे प्लेटमध्ये पसरून घेऊयात। आणि इथे आता आपण चमच्याच्या मदतीने सर्वकडे स्प्रेड करून घेऊयात। बघू शकता अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मी हाताला तेल लावलेलं आहे आणि हाताने देखील असं दाबून घेणार आहे। अशी छान आपली कोथिंबीर वडी बसून राहील। आणि आता आपण वरून तीळ लावून घेऊयात। अशा वरच्या साईडने मी तीळ लावून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने तीळ लावून घेतलेले आहे आणि वरून थोडंसं दाबून घेऊयात आणि हाताला तेल लावलेलं आहे। तर आता आपण कोथिंबीर वडीला सुकवून घेऊयात। ही कोथिंबीर वडी आपण फॅन खाली किंवा फ्रीजमध्ये देखील सुकवून घेऊ शकतो। तर बघू शकता इथे माझी कोथिंबीर वडी पूर्णपणे सुकलेली आहे। बघू शकता साईडने देखील इझिली हाताने निघत आहे। तर आता आपण कोथिंबीर वडीला एका प्लेटमध्ये घेऊन चाकूच्या मदतीने कापून घेऊयात। साईडने आधी काढून घेऊयात, त्यानंतर आपण वरून कापून घेऊयात। अशा पद्धतीने साईडने सोडून घेऊयात आणि आता आपण प्लेटवरती टाकून वरून टॅप करून काढून घेऊयात। अगदी इझिली कोथिंबीर वडी आपली निघालेली आहे, बघू शकता। तर आता आपण कोथिंबीर वडीला कापून घेऊयात।
जेवढ्या साईजचे तुम्हाला पीसेस करायचे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही पीसेस करू शकता। आणि माझी जर रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघू शकता इथे आपली कोथिंबीर वडी कापून देखील झालेली आहे। तुम्हाला एक मी पीस काढून दाखवते। बघू शकता अगदी मस्त आणि आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तर आता आपण ह्या कोथिंबीर वडीला डीप फ्राय करण्यासाठी घेऊयात। आणि कोथिंबीर वडी नक्की डीप फ्रायच करा, शॅलो फ्राय केल्याने एवढी काही खास लागत नाही, डीप फ्राय केल्यानेच मस्त कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी लागते। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक एक कोथिंबीर वडी तेलामध्ये सोडून घेऊयात। जेवढ्या आपल्या कढईमध्ये कोथिंबीर वडी राहतील तेवढ्या आपण तेलामध्ये सोडून घेऊयात आणि आपण झाऱ्याच्या मदतीने असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता इथे थोडंसं लाईट कलर झालेलं आहे कोथिंबीर वडीचं। गोल्डन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत कोथिंबीर वडीला। आणि मस्त आणि छान अशी कुरकुरीत लागते कोथिंबीर वडी, नक्की ट्राय करून बघा। तर इथे आता आपली कोथिंबीर वडी मस्त अशी गोल्डन कलरची झालेली आहे। तर आपण आता तेलातून काढून घेऊयात। तर इथे माझी कोथिंबीर वडी काढून झालेली आहेत। आता आपण बाकीच्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या देखील तळून घेऊयात। तर बघू शकता इथे देखील माझ्या सर्व आता कोथिंबीर वड्या आहेत त्या सर्व तळून झालेल्या आहेत। आणि माझी जर रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचतील। थँक्यू।